चौकशीची मागणी केलेली आहे. इम्तियाज जलीलवर बरेच आरोप केलेले आहेत. राज्य सरकार गांभीर्याने घेत नाही असं काहीच चित्र दिसतंय का या सगळ्या प्रकरणामध्ये? आम्हाला काय सांगायचं? असं काही नाहीये. काल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, कॅबिनेटच्या बैठक सुरू होण्यापूर्वी भेटलो आणि त्यांना या प्रकरणाचं गांभीर्य त्यांना सुद्धा माहिती आहे. म्हणून मी त्यांच्याकडे एक पत्र दिलं की मला साहेब एसआयटीची चौकशी या ठिकाणी नेमणं गरजेचं आहे. आणि त्यांनी तातडीने सांगितलं की होय, एसआयटीची चौकशी केली जाईल, एसआयटीच्या मार्फतच चौकशी केली जाईल. आणि म्हणून त्याच्यावर आता सरकार सुद्धा ऍक्शन मोडवर आहे. सरकार त्यांच्यातर्फे जे काही पोलिसाला निर्देश द्यायचे ते दिलेले आहेत. म्हणून हे निधा प्रकरण हे मोठ्या प्रमाणात त्याचा तपासही होईल आणि महाराष्ट्रामध्ये असे किती ठिकाणी असं प्रकरण घडलंय याची सुद्धा चौकशी होईल. एकीकडे एमआयएम त्या मतींचं जोरदार समर्थन करते, निधा खानचे समर्थन करते. पोलीस त्या मतींना शोधण्याचा प्रयत्न करतायत, सापडत नाहीये. कोणी अटक आहे म्हणतात, कोणी फरार आहे म्हणतात. कुठे मतीन? मतीन कुठे आहे हे नाशिकचे पोलीस आयुक्त कर्णिक हे सांगू शकतील. त्याची कारवाई जी त्यांची चाललेली ते अत्यंत चांगली पद्धतीने चालू आहे. त्यांना नोटीसही दिली होती. आताही माझी माहितीप्रमाणे 2 दिवसापूर्वी काही पोलीस पुन्हा मतीनच्या घरी किंवा त्या साईडला येऊन गेलेले आहेत, परंतु मतीन त्यांना तिथे भेटला नाही अशी काही एकंदरीत माहिती आहे. परंतु अखेरला नाशिक पोलिसांचा पूर्ण त्यांच्यावर कंट्रोल आहे आणि त्या संदर्भामध्ये खुलासे फक्त तेच करू शकतील. एक महत्वाचा असा प्रश्न तुमच्यावर आरोप होतोय की तुम्ही जो सातत्याने एमआयएमवर किंवा इम्तियाज जलीलवर आरोप करताय, काही वर्षांपूर्वी, महिन्यांपूर्वी त्यांनी तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तुम्हाला संधी मिळाली आणि हे फक्त सुडापोटी सुरू आहे साहेबांचं वारंवार. असं नसतं. सूड घेण्यासाठी असे प्रकरण निघतात का? मी सुडाची भावना तशी कधी ठेवलेली नाही. ते प्रकरण आजही तुम्ही जाऊन कधी चौकशी करा ना. डिव्हिजनल कमिशनरने 4 सदस्याच्या सरकारने आदेश दिला तर चौकशी चालू आहे. आता काय करतायत हे लोक की हे मतीन प्रकरण दाबण्यासाठी किंवा हे निधा खान प्रकरण दाबण्यासाठी हे दुसरं प्रकरण आणून त्याच्याकडे कसे हे आपली दिशा भरकटेल. पत्रकार आहे तो, हुशार आहे तो. त्याला वाटतं ह्या प्रकरणावर मग पांघरून पडेल, मग मी त्याच्या विरोधात काहीतरी बोलेल, मग माझं काहीतरी खुलासे देईल. मी काही खुलासे देणार नाही. निधा खान प्रकरण हे गंभीर आहे, त्याची चौकशी आणि त्याच प्रकरणाशी जे काही असेल त्याच्यावरच मी भाष्य करेल. बाकी प्रकरणावर मी भाष्य सुद्धा करणार नाही. मंत्रिमंडळाने काल जो निर्णय घेतला, राखीव प्रवर्गातल्या ज्या प्रवर्गामध्ये त्यांना आता दावा करता मिळणार नाहीये. केंद्र सरकार किंवा सुप्रीम कोर्टाच्या जे काही डायरेक्शन्स आले त्यानुसार काल एक प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर आला होता. त्या प्रस्तावामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्यांनी एससी प्रवर्गातला असेल त्यांनी स्कॉलरशिप पासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत ज्या सर्व फॅसिलिटी जर घेतल्या असेल तर त्याला त्याच प्रभागामध्ये तुम्हाला अप्लिकेशन करता येईल किंवा जॉब शोधता येईल. परंतु ओपन कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी एससी प्रभागाचा जरी असला आणि त्यांनी ह्या सुविधा जर घेतल्या नसतील तर त्याला ती संधी देण्याचं सरकारने त्या ठरावामध्ये म्हणलेलं आहे. आता हा मंत्रिमंडळासमोर काल आलेला ठराव आहे. याच्यावर इतिवृत्त कायम होईपर्यंत नंतरही चर्चा होऊ शकते आणि याच्यामध्ये आणखीन कुणाचं काय मत आहे हे सुद्धा मंत्रिमंडळासमोर येऊ शकते. म्हणून अखेरचा इतिवृत्त फायनल होईपर्यंत चर्चेला वाव आणखीन आहे आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा सुद्धा होईल. माजी खासदार हरिभाऊ राठोड असं म्हणतात की राज्य सरकारचा निर्णय घातक आहे. राखीव प्रवर्गाची सवलत संपवण्याचा हा डाव आहे आणि मागासवर्गीयांचे मंत्री काय झोपा काढतात. या संदर्भामध्ये आम्ही काय करतो हे सर्वांना माहिती आहे. म्हणून आम्ही यावर मी आताही सांगितलं की इतिवृत्त फायनल होईपर्यंत, कन्फर्मेशन मिळेपर्यंत त्याच्यावर चर्चा सुद्धा करता येईल आणि त्या आपलं मत सुद्धा सरकारकडे मांडता येईल. संजय राऊत यांनी सर्व भारतीयांसाठी एक ट्विट केले. त्यात असं की जर तुम्हाला एखादे राष्ट्र नष्ट करायचे असेल तर त्या देशातील युवकांची विचारप्रणाली सुद्धा नष्ट करा. हे लेनिनचं वाक्य आहे. खाली त्याचं म्हणतात की सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आहे आणि मंद झाला आहे. प्रत्येक जय श्रीराम. लेनिननी जे काही वापरलंय ते इतर दुश्मनासाठी वापरलेलं वाक्य आहे. संजय राऊत हा स्वतःच्या देशामधल्या मुलांना, युवकांना मंदबुद्धीचं संबोधतोय. हे मंदबुद्धीचेच लोक आहेत. स्वतः संजय राऊतची बुद्धी भरकटलेली आहे आणि ह्या युवकांना काय दिशा द्यायची हे देण्यापेक्षा तो कसा मंदबुद्धीचा आहे हे सिद्ध करण्याचा संजय राऊतचा खटाटोप आहे. म्हणून अशा माणसाच्या विचाराशी कोणी सहमत होणार नाही
आणि त्याला कोणी पाठिंबाही देणार नाही. मंदबुद्धीचे तुमच्याकडे असलेले सर्व जे नेतेगण आहेत त्याच्यामुळे तुमचा पक्ष थंडावलेला आहे. त्याची तुम्ही काळजी करा. आमचा युवक हा आजही तेवढा ताकदीचा आहे, आजही तेवढा जोशाचा आहे आणि तो जो काही निर्णय घेतो तो विचारपूर्वक घेतो. ही परंपरा आमच्या देशाला लाभलेली आहे. काँग्रेसने जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पेट्रोल डिझेल दर वाढवण्यावर टीका आहे. त्या संबंधातली चुनाव खर्च मोदी वसुली सुरू. हे बघा, आता हे सर्व विरोधी पक्ष यांच्याकडे कोणताही विषय नसल्यामुळे त्यांना देशाच्या घडामोडीमध्ये काय योगदान द्यायचंय याची काही काळजी नाहीये. आज देशामध्ये जो काही पेट्रोल डिझेलचा तुटवडा होण्याची शक्यता आहे त्याचा प्रिकॉशन म्हणून आपण हे उचललेलं पाऊल आहे. उद्या जर एखाद्याने भरपूर पेट्रोल वापरायचं असेल तर त्याला काही हातकड्या घातल्या जाणार नाही. परंतु देश हितासाठी जर काही काम करायचं असेल तर थोडं पेट्रोल वाचवलं पाहिजे. हे भावनिक आव्हान सुद्धा पंतप्रधानांनी केलंय आणि ते देशाच्या हितासाठी केलं. आज दर वाढवले म्हणून टीका सुरू आहे. थोडं दर वाढवलंय. आता दर वाढणार, इंधन आता कोणत्या गोष्टीचे दर वाढले नाहीत. हे युद्ध चालू असताना या अशा प्रकारचे दरवाढ ही सगळीकडे झालेली आहे. आपल्या भारतातच झाली आहे आणि जगात कुठं झाली नाही अशातला प्रकार नाहीये. म्हणून हे सगळे चटके, युद्धाचे चटके हे प्रत्येकाला लाभणार आहेत. या सगळ्या परिस्थितीतून आदित्य ठाकरे यांनी सुद्धा टीका केली असून त्यागाचा दिखावा करणाऱ्यांचा दुपट्टेपणा समोर आला. आता या गोष्टीवर जास्त चर्चा करणं योग्य नाही. चल आता बस मला जायचं चालू. सर प्लीज एक सर पेट्रोल